नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 13.2. फर्स्ट क्वेश्चन आहे, इन ईच पेअर ऑफ ट्रायंगल्स गिवन बिलो. या ट्रायंगल दिलेले आहे विविध प्रकारचे, त्यामध्ये आपल्याला काय दिलेले आहे, पेअर्स दिलेले आहे. काय काय पेअर्स म्हणजे काय, एकसारखे प्रकारचे दोन पार्ट ट्रायंगलचे समान असणारे. पार्ट शो बाय आयडेंटिकल मार्क्स आर कॉन्ग्रुएंट. आयडेंटिकल मार्क म्हणजे काय, एकसारखे मार्क असणारे, एकसारखे दिसणारे मार्क. हे बघा, हे दोन्ही एकसारखे, इथे दोन्ही हे असे आयडेंटिकल मार्क दिलेले, ते काय शो करताय आपल्याला, हे कॉन्ग्रुएंट आहे असं. ओके. ट्रायंगल स्टेट द टेस्ट अँड द 1-to-1 correspond of vertical by which triangle in each pair are congruent and remaining congruent parts. याच्यामध्ये काय करायला लावत आहे, स्टेट द टेस्ट कोणती आहे ती सांगायला लावत आहे. आणि 1-to-1 करस्पॉन्ड ऑफ व्हर्टायसेस. 1-to-1 काय व्हर्टायसेस आहे ते पण आपल्याला शो करायला सांगत आहे. ते दोन ट्रायंगल असतील. आता इथे हे दोन ट्रायंगल होता, हा एक, हा 2 नंबर, इथे 1 2, इथे 1 2, बरोबर. हे असे दोन ट्रायंगल होत आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, व्हर्टायसेस सांगताय, ट्रायंगल इच पेअर कॉन्ग्रुएंट अँड रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट. हे आपल्याला कोणकोणते आहे ते सगळे शो करायचे. चला तर मग ॲन्सर बघूया फर्स्ट याचं. ओके, फर्स्टमधील फर्स्ट. आता ही फर्स्ट फिगर आहे. ओके, याच्यामध्ये इथे MST आणि MBT हे दोन हे दिलेले आहे. ओके, आन्सर आहे इन ट्रायंगल MST. एक ट्रायंगल आहे, तो कोणता आहे, MST. हा बघा, हा पूर्ण ट्रायंगल झाला. हा काय झाला, 1 नंबरचा आपला ट्रायंगल झाला, बरोबर. MST अँड ट्रायंगल TBM हा आपला सेकंड ट्रायंगल, TBM. ओके. हायपोटेनियस MT इज इक्वल टू सेम एज टू हायपोटेनियस TM. आता MT इज इक्वल टू काय, TM. ही काय आहे, हा याचा फर्स्ट ट्रायंगलचा हायपोटेनियस, हा सेकंड ट्रायंगलचा हायपोटेनियस. ही जर स्पेलिंग मिस्टेक झालेली, ही स्पेलिंग इथे लिहून घ्या. ओके. सेगमेंट MS. द सेगमेंट MS इज इक्वल टू सेगमेंट TB. आता सेगमेंट MS सेगमेंट याची काय, सेगमेंट TB, बरोबर. कारण याची स्टार्टिंग MST केली होती आपण, याची स्टार्टिंग T पासून BM पर्यंत केली, TBM केली होती. ओके, सेगमेंट पण झाले तुमचे. फर्स्ट काय बघले, हायपोटेनियस साईड MT, आणि सेकंड ट्रायंगलची काय आपली, ह्या सेकंड ट्रायंगलची हायपोटेनियस TM. सेकंड काय, सेगमेंट काय आहे, MS सेम आहे, S टू सेगमेंट, हे बघा सेम एज सेगमेंट TB, ही सेम आहे. आता नंतर काय, MLS म्हणजे काय, आलं लक्षात तुम्हाला, MLS नाही, हा काय तुमचा अँगल आहे, मेजरिंग अँगल S, हा अँगल, बरोबर. आणि मेजरिंग अँगल B, हे काय आहे तुमचे सेम आहे, बघा, हा आणि हा सेम ट्रायंगल दिसते तुम्हाला, सेम आहे. किंवा आपण असं म्हणतो, मेजरिंग अँगल MST आणि TBM, मेजरिंग अँगल TBM इज इक्वल टू काय, 90 डिग्री. हे काय आपल्याला गिवनच दिलेलं आहे, 90 डिग्री दिसतोय तुम्हाला. 90 डिग्रीच्या समोर असतं ती हायपोटेनियस साईड असते. म्हणजे हे पॉईंट दिलेले आहे, ते फक्त तुम्हाला लिहायचे आहे ते. अँगल MST इज इक्वल टू अँगल TBM, MST अँगल TBM अंडर MST इज इक्वल टू TBM, हायपोटेनियस साईड टेस्ट. हे कोणती टेस्ट आपल्याला इथं सांगितलं होतं बघा, स्टेट द टेस्ट. ओके, आपण टेस्ट कोणती सांगितली, हायपोटेनियस साईड टेस्ट, ही आपल्याला झाली टेस्ट. अजून पुढे काय, सेगमेंट ST इज इक्वल टू सेगमेंट BM, सेगमेंट ST इज इक्वल टू सेगमेंट BM. इथं आपण डबल लाईन देऊ. ओके, इथं सिंगल झाली, इथे ही डबल लाईन. ओके, ह्या काय झाल्या, सेम झाल्या आपल्या BM करस्पॉन्डिंग साईड. ह्या काय झाल्या, आपल्या करस्पॉन्डिंग साईड झाल्या. आणि अँगल SMT सेम एज टू अँगल PTM, SMT आणि BTM, ह्या काय झाल्या,
करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. अजून कोणकोणते होतात तुमचे? एस टी एम आणि BMT. ओके, हे करस्पॉन्डिंग अँगल होत आहे तुमचे. लक्षात आले? आणि हे इथून 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 इकडं कळालं, म्हणजे दोन्ही साईडनी मेजर करायचे. हे झाले तुमचे काय आले? करस्पॉन्डिंग अँगल. नेक्स्ट आहे सेकंड क्वेश्चन. इन ट्रायंगल PQR अँड अँगल TRS. अँगल काय आहे तुमचा? PQR. अँगल PQR हा झाला तुमचा फर्स्ट, हा झाला सेकंड ट्रायंगल. आता काय? PQR अँड अँगल TRS. सेगमेंट कोणत्या? PR इज सेम ॲज टू सेगमेंट TR. हे काय झालं? सेम साईड झालं. सेगमेंट काय? PR आणि TR हे काय झालं? सेम झाल्या साईड. आणि अँगल PRQ म्हणजे R अँगल. ओके, आणि याचा कोणता आहे? TRS म्हणजे हा अँगल आणि हा अँगल काय? सेम आहे, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. हे काय? व्हर्टिकली काय झाले तुमचे? ऑपोजिट झाले. आणि सेगमेंट RQ इज इक्वल टू सेगमेंट RS. सेगमेंट RQ आणि सेगमेंट RS हे काय? गिवनच दिलेले आहे आपल्याला याच्यामध्ये. नंतर त्याच्यामध्ये काय? ट्रायंगल PRQ आणि ट्रायंगल TRS अंडर. हे कशाच्या अंडर येतं? कोणती टेस्ट येते ही आपल्याला स्टेट करायची. ओके, मग PQR S2 TRS इज साईड अँगल साईड टेस्ट. म्हणजे एक साईड येते, एक अँगल येतो, परत साईड येते. बरोबर, याला काय म्हणतात? साईड अँगल साईड ट्रायंगल. SAS चा मिनिंग काय होतं? साईड अँगल साईड टेस्ट. PQR ओके. नंतर काय झाला तुमचा? TRS आलं लक्षात? नंतर काय तुमचं? सेगमेंट PQ. इथे स्मॉल मिस्टेक होती, इथे PRQ सेम ॲज टू TRS आहे. ओके, साईड अँगल साईड टेस्ट. सेगमेंट PQ सेम ॲज टू सेगमेंट ST. सेगमेंट PQ सेम ॲज टू सेगमेंट ST. करस्पॉन्डिंग साईड, करस्पॉन्डिंग कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ओके, नंतर अँगल QPR हा P आहे. QPR अँगल STR PQR म्हणजे साईड अँगल साईड. ओके, साईड अँगल साईड. करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. हे काय झाले? आपले करस्पॉन्डिंग अँगल ट्रायंगल तयार होतात. PQR आणि TSR म्हणजे हे दोन अँगल, हा एक अँगल, हा एक अँगल. ओके, हे झाली करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. सॉरी, QPR आणि STR PQR अँगल TSR हे काय झाले? आपले करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. तर आता मला नेक्स्ट बघू. थर्ड एक्झाम्पल आहे त्याच्यामधलं, फर्स्टमधलं थर्ड. इन ट्रायंगल DCH अँड अँगल ट्रायंगल TCF. ट्रायंगल काय? DCH बरोबर, आणि ट्रायंगल DFC हे काय तुमचे? सेम ट्रायंगल आहे. ओके, हा एक, हा सेकंड नंबरचा. फर्स्ट सेकंड अँगल DHC. अँगल काय? DHC. ओके, D इथे H आहे, DHC आणि DFC DCH आणि DCF हे काय? गिवनच दिलेलं आहे आपल्याला. सेगमेंट DC इज इक्वल टू सेगमेंट DC. सेगमेंट DC इज इक्वल टू सेगमेंट DC कॉमन साईड. या काय झाल्या? कॉमन साईड झाल्या ट्रायंगलच्या. देअरफॉर ट्रायंगल DCH, ट्रायंगल DCF
DCF. अंडर DCH आणि DCF हे काय झालं तुमचं अँगल साईड. हा अँगल येतो ह्या दोन साईड येतात बरोबर. ह्या काय झाल्या सेम झाल्या साईड. ओके ह्या सेम झाल्या तुमच्या. म्हणून अँगल पहिल्यांदा अँगल येतो परत साईड येते म्हणून अँगल साईड टेस्ट. म्हणून ही काय झाली स्टेट झाली म्हणजे आपल्याला समजलं. सेगमेंट HC आणि सेगमेंट FC. अजून सेगमेंट DH आणि सेगमेंट DF हे काय आले करस्पॉन्डिंग साईड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगलच्या ह्या काय आल्या करस्पॉन्डिंग साईड झालेल्या. नंतर अँगल HDC सेम एज टू अँगल FDC करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ओके हे झाले आपलं थर्ड एक्झाम्पल. चला तर मग सेकंड क्वेश्चन. इन द ॲडजेसंट फिगर म्हणजे शेजारील फिगर ही आहे सेगमेंट AD सेम एज टू सेगमेंट EC. ॲडजेसंटमध्ये सेगमेंट काय दिलेली AD सेम एज टू EC. विच ॲडिशनल इन्फॉर्मेशन इज नीडेड टू शो दॅट ट्रायंगल ABD अँड ट्रायंगल EBC. ट्रायंगल काय सांगितलं ABD हा फर्स्ट ट्रायंगल, हा सेकंड ट्रायंगल काय EBC विल बी कॉन्ग्रुएंट बाय अँगल साईड टेस्ट. यांनी काय करताय टेस्टनी शो करताय. ते कसे शो करताय विच ॲडिशनल इन्फॉर्मेशन भेटते आपल्याला. अजून ॲडिशनल इन्फॉर्मेशन काय भेटते नीड टू शो करण्यासाठी ट्रायंगल ABD आणि EBC हे कॉन्ग्रुएंट आहे अँगल S टेस्टने हे आपल्याला सांगायचं आहे. त्याला तर मग सांगू आपण याच्यामध्ये ॲडिशनलमध्ये एवढंच उत्तर आन्सर लिहायचं तुम्हाला. द ॲडिशनल इन्फॉर्मेशन दॅट इज नीडेड टू शो ट्रायंगल ABD सेम एज टू अँगल CBE बाय AAS टेस्ट. हे वुल बी हे सेम आहे क्वेश्चनमध्ये सेम लिहायचं आहे. नंतर काय लिहायचं आहे फर्स्ट पॉईंट त्याच्यामध्ये अँगल ADB हे बघा अँगल ADB. ओके अँगल CEB म्हणजे काय झाली ह्या साईड काय झाल्या शो झालेल्या याच्यामध्ये. ओके नंतर सेकंड पॉईंट अँगल DAB ओके DAB आणि काय येईल सेकंड पॉईंट अँगल ECB DAB आणि अँगल ECB. आलं लक्षात. तर चॅनल नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.